नाही, मी इतकंच सांगेन, सगळ्यात आधी मी नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेन, प्रधानमंत्री, की त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, मी महिला किंवा पुरुष म्हणणार नाही बरं का, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनित्रा अजितदादा पवार यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्या सक्षमपणे या राज्याचं काम करतील अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. प्रधानमंत्री मोदींचं अभिनंदन मी यासाठी करीन, आम्ही करतो की सातत्याने ते इतरांवरती घराणेशाहीचा आरोप करत असतात, घराणेशाहीची चिकलफेक करत असतात अनेक आहेत. मग ठाकरे परिवार असेल, हा आणि नरेंद्र मोदी कधी महाराष्ट्रामध्ये आले की ठाकरे का परिवारवाद, इसका परिवारवाद, गांधी का परिवारवाद, पण त्यांनी सुनित्रा ताईंचं अभिनंदन करून स्वतः जे आरोप करतात घराणेशाहीचे इतरांवर, त्यातून मुक्ती मिळवली बरं का. त्यांना मोक्ष प्राप्त झाला का की त्यांनी सुनित्रा ताई अजितदादा पवार यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्यामुळे आतापर्यंत ते जे घराणेशाहीवर ते आरोप करत होते, घराणेशाहीवर चिकलफेक करत होते, त्यातून त्यांना मोक्ष मिळाला, त्या पापातून मुक्ती मिळाली. त्याच्याबद्दल मी सगळ्यात आधी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन करतो. यापुढे भारतीय जनता पक्ष परिवारवाद, घराणेशाहीवरती इतरांवर घाणेरड्या शब्दात टीका करणार नाही. अर्थात सुनित्राताई उपमुख्यमंत्री झाल्या हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि भारतीय जनता पक्षाचा विषय अंतर्गत पूर्णपणे त्यांचा विषय आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचे आमदार आहेत. त्यांच्या आमदारांनी म्हणण्यापेक्षा माननीय शरद पवारांच्या भूमिकेतून सांगायचं तर त्यांच्या राज्याचे इकडले प्रमुख तटकरे आणि दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल आहेत. तर तटकरे पटेलांनी हे निर्णय घेतले आहेत असं सगळे म्हणतात, पण शेवटी पक्ष त्यांचा आहे. अजितदादांच्या मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे. अजितदादांचा पक्ष कोणीतरी हायजॅक करतंय बघा, काल राज ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. अजितदादांचा पक्ष हा रांगड्या लोकांचा पक्ष किंवा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत अजित पवारांनी सुद्धा तडजोड केली नाही, जशी शरद पवार साहेबांनी केली नाही. आणि ते भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचं मांजर होण्यापासून अनेकदा ते टाळत होते, जसं शिंदे होत आहेत. त्याच्यामुळे हा भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, हा पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, या पक्षाची सूत्र पाटलांकडेच राहावीत किंवा भोसल्यांकडेच राहावीत, मोहित्यांकडे राहावीत, कांबळ्यांकडे राहावीत, हां, ती पटेलांकडे जाऊ नयेत. कारण हा मराठी चेहऱ्याचा आणि अस्मितेचा पक्ष आहे. याची काळजी सुनित्राताई पवारांना घेणं यापुढे गरजेचं आहे. भाजप कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा पक्ष हे सगळं करतोय असं दिसतंय का? नाही, भारतीय जनता पक्ष